नमस्कार मित्रहो, मी गार्गी. माझ्या शब्द निरंतराच्या प्रवासात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण अभ्यासणार आहोत एक सुंदरसा लेख. लेखाचं नाव आहे काजवे, अंधारातील सुंदर प्रकाश. लेखक श्री मारुती चितमपल्ली सर. चला तर सुरुवात करूयात लेखाला. नवेगाव बांध सरोवराकाठी मी राहत असताना तिथल्या पावसाळी अंधाऱ्या रात्री काजव्यांनी सुशोभित झालेल्या असत. आभाळ सरोवरावर टेकल्यासारखं वाटे. कित्येकदा मी काळोख्या रात्री सरोवरावर काजवे बघायला जाई. नवेगाव बांध परिसरात लोक काजव्यांना मिलमिले म्हणतात. काजवा हा शब्द त्यांना माहिती नाही. मिलमिले या शब्दातच काजव्यांचा अर्थ आहे. जिकडं तिकडं किर्र अंधार असे, तो अंधार आकाशातील ढगांमुळे शतपटीने वाढे. सरोवरात काठच्या झिलाणीतून अनेक कृमी कीटकांचे आवाज येत. एका सुरात थांबून थांबून बेडकांच्या समूहाचा आवाज येईल. बेडकांच्या या सुराला नादमधुर तर म्हणता येणार नाही, परंतु काळोखाची भीती कमी करणाऱ्या या आवाजाचं मला मोठं आकर्षण वाटे. क्षणभर जरी त्यांचा हा नाद बंद झाला तरी मन अस्वस्थ होई. त्यावेळी माझ्या ध्यानी आलं की संगीताच्या सप्तसुरांमध्ये बेडकाच्या आवाजाला दैवत का म्हटलं आहे. अशा या वातावरणातच बेडकाचा आवाज ऐकायला हवा. तो अद्भुत असा नाद असतो. तो अशा अंधारातील मोकळ्या अवकाशासाठीच असतो. तिथून त्यांचा अंतरिक्षामध्ये लय होतो. दाटी दाटीने इमारती असलेल्या शहरामध्ये हा अनुभव कधीच येणार नाही. मधूनच जिंक्यांच्या कळपाचा आवाज येईल. एखादा मासा पाण्यातून उंच उडी घेताना त्याची रुपेरी पाठ चमकताना दिसे. नंतर डुबकन आवाजून ती झलक अंधारामध्ये गडप होईल. सरोवराच्या बांधावर मोहा, बेल, हिरडा, बेहडा आणि आवळ्याची जुनी मोठी झाडं उभी होती. तशी सरोवराकाठी चिंचेची राई होती. आकाशात सुरुवातीला काही चमकणारे तारे दिसावे, नंतर ते वाढत वाढत साऱ्या नभी दिसू लागावे. तसे चिंचेच्या गुमटाकार झाडावर आणि इतर काही वृक्षांवर पहिल्यांदा 4-5 हिरव्या पिवळ्या रंगाच्या प्रकाशाचे ठिपके दिसायचे. एखाद्या चांदणीसारखे ते चमकत. हळूहळू त्या झाडांच्या हिरव्या काळ्या छतावर प्रकाशाचे अधिक अधिक बिंदू दिसू लागत. थोड्या वेळात ती राई त्या हिरव्या असंख्य बिंदूंनी जणू गोंदवली जायची. इतके अगणित काजवे एकत्र चमकताना मी यापूर्वी कधीही कुठेही पाहिले नव्हते. अशा अंधारात देखील झाडांच्या छताचा मूळ आकार दृगोच्चर होऊ लागे. सरोवराकाठचं हे गूढ सुंदर रूप मोठं अभूतपूर्व वाटे. दूरवरून पाण्याच्या लहरी किनाऱ्यांवर आंदोळताना कर्णमधुर आवाज करीत तोही ऐकायला येईल. काजव्यांचा एखादा थवा लुकलुकत झिलाणीमध्ये स्थिर होईल. काही काजवे पाण्यातील पृष्ठावर डोकावणाऱ्या वनस्पतीवर स्वार होत. अशा वेळी प्रकाशाच्या ठिपक्यांचं सुंदर असं प्रतिबिंब साऱ्या सरोवराकाठच्या जलाशयामध्ये दिसू लागे. पुढे मुंबई शहरातील विजेच्या दिव्यांची रोषणाई पाहणाऱ्यांना निसर्ग सुंदर अशा काजव्यांच्या प्रकाशाच्या शोभेची कल्पना प्रत्यक्षात ती अनुभवल्याशिवाय येणारच नाही. अशा काळोखातील काजव्यांच्या प्रकाशात पाहायला माझे डोळे सरावलेले होते. 5 ते 7 हुदाळ्यांचं कुटुंब पाण्यामध्ये अवतीर्ण झालं की ते गोल गोल पोहू लागत. मध्येच वळणदार उड्या घेत. त्यांच्या अंगांवरही काही काजवे चमकत. झिलाणीमध्ये डोकावणाऱ्या पाण्यात काजव्यांच्या प्रकाशाचं प्रतिबिंब पडलेलं दिसे. वर काजवे, खाली काजवे असं एक अलौकिक सुंदर दृश्य तिथे जन्माला येईल. हुदाळे पाण्यामध्ये उड्या घेत तसे पाण्याच्या तुषारांचा प्रकाश दिसे. मोत्यांसारख्या तुषारांमध्ये हिरव्या प्रकाशाचे बिंदू दिसत. मी हे सारं देहभान हरपून तासन तास अंधारात बसून पाहत शांततेचा एक अवर्णनीय अनुभव घेतला आहे. आम्ही भारतीय लोक तसे कीटकांच्या जगाविषयी खूप उदासीन वृत्तीचे आहोत. जपानी लोक मात्र या बाबतीत मोठे रसिक आहेत. त्यांची मुलं, फुलं, पाखरं आणि चतुर यांच्याबरोबर खेळतात. रानात टोळ पकडायला एकमेकांना सहाय्य करतात. हिरव्या जांभळ्या रंगाच्या सोनेरी कीटकांच्या शोधात भटकतात. कीटकांचं संगीत ऐकण्यासाठी जपानी लोक विविध प्रकारचे गाणारे कीटक आपल्या बागेमध्ये पाळतात. घरासमोरच्या हौदातील पाण निवळ्या आणि पाण कीटक निहाळण्यासाठी त्यांना वेळ असतो. बागेतील गोगलगाईकडे ते कौतुकाने पाहतात. फुलपाखरं, चतुर, रातकिडे, गाणारे कीटक आणि गोगलगाई यांच्यावर जपानी कवींनी अतिशय आशयघन हायकू रचले आहेत. अशा या जपानी देशामध्ये एक सुंदर अशी परंपरा आहे. नोबेल पुरस्कार विजेते याशुनारी
कावाबाता यांच्या दी लेक या लघु कादंबरीमध्ये काजव्यांच्या उत्सवाविषयी अख्खं एक प्रकरण आहे. ते इतकं भावस्पर्शी आहे की तुम्ही ते मुळातून वाचल्याशिवाय त्यातील सौंदर्याचा अनुभव तुम्हाला घेताच येणार नाही. कादंबरीमध्ये कीटकांविषयी एक प्रकरण असू शकतं याचंच मला आश्चर्य वाटतं. कावाबाताच्या सर्वच कथा कादंबऱ्यांमधून जुन्या परंपरेचं जतन करताना जसा त्या आधारे आनंद व्यक्त केला आहे ना, तशीच त्या आनंदाला दुःखाची भरजरी किनारही जोडली आहे. असा हा जीवनाचा सारीपाट कावाबातासारखा समर्थ लेखकच विडो जाणे. इतरत्र मला ते कुठेही आढळून आलं नाही. कादंबरीत तळ्याकाठच्या उंच मनोऱ्यावरून रात्रीच्या अंधारात काजवे हवेत सोडण्याचा आनंद उत्सव आहे. नाना प्रकारचे काजवे छोट्याशा पिंजऱ्यातून विकण्यासाठी तळ्याभोवती दुकानं लागली आहेत. शोभेच्या दारुगोळ्यांची आतिषबाजी पाहण्यासाठी जसे जत्रेमध्ये आबालवृद्ध जमा होतात ना, तसेच काजवे हवेत सोडणार या वार्तेने पुष्कळ जपानी रसिकांनी त्या तळ्याभोवती जमून गर्दी केली आहे. ते पाहण्यासाठी ते नावेत बसून जलविहार करीत प्रतीक्षा करीत आहेत. बऱ्याच लोकांच्या हातात काजवे धरण्यासाठी जाळी लावलेल्या लांब लांब काठ्या आहेत. मनोऱ्यावरून काजवे सोडण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात होताच प्रेक्षकांचा आनंद गगनात मावेनासा होतो. कादंबरीचा नायक गिम्पी ते सुंदर असं दृश्य पाहत आपल्या प्रेयसी माची हिला शोधित असतो. ती सुंदर असा पोशाख करून तळ्याकाठच्या पुलावर उभी राहून तो सारा देखावा पाहत त्याचीच प्रतीक्षा करीत असते. एकमेकांना हा आनंद अनुभव सांगण्यासाठी दोघेही आतुर असतात. हे दृश्य पाहता पाहता तो हलकेच बालपणीच्या आठवणींच्या जगामध्ये पदार्पण करतो. त्याच्या गावतळ्याची त्याला आठवण होते. तिथं अनेक वेळा आईबरोबर काजवे उडताना त्याने पाहिलेले होते. इतक्यात त्याला प्रेयसी समोर दिसते. तिच्या हातामध्ये एक पिंजरा असतो. त्यामध्ये काजवे चमकत असतात. युद्धात जखमी झालेल्या आपल्या मित्राला भेट देण्याकरिता तिने तो घेतलेला असतो. या साऱ्या प्रसंगाची आठवण मनामध्ये घोळवीत असताना काजव्यांवर जपानी कवींनी रचलेल्या हायकू मनश्चक्षुपुढे साकार होऊ लागतात. जपानी मुलं काजव्यांविषयीचं प्रेम जन्मतःच घेऊन येत असावीत. वाट चुकलेलं बालक रडत अडखळत अंधाऱ्या रानातून जात आहे, पण त्याला वाट चुकल्याचं भान देखील राहिलेलं नाही. त्याही अवस्थेमध्ये ते चालताना काजवे पकडू लागतं. A lost child crying, stumbling over the dark fields, catching fireflies. योशी. पावसाच्या सुरुवातीला दिसू लागणाऱ्या काजव्यांना पकडण्याचा मोह कोणाला आवरेल? त्याने बोटाच्या चिमटीत पहिलाच काजवा धरताच तो निसटून गेला. अरे देवा, त्याच्या चिमटीत हवा तेवढी राहिली. The first firefly, but he got away, and I air in my fingers. ईशा. मी त्याला पिंजऱ्यात ठेवण्यासाठी सहज पकडलं, तर त्या काजव्याने माझी चिमूटच प्रकाशित केली. As I picked it up to catch it, the firefly lit my fingertips. तायगी. निसर्गातील ते अभूतपूर्व दृश्य. खोल नदीच्या अंधाऱ्या प्रवाहात काजवे देखील मंद गतीने जात आहेत. पाणी वाहतंय की प्रकाश? Over the deepest, darkest river, the fireflies are flowing slowly. शियो. मी त्यांना बोलावतोय, परंतु ते काजवे क्षणभर चमकून अंधारात नाहीसे होतात. Come, come, I call, but the fireflies flash away into the darkness. अनिश्चरा. गवताच्या पात्यावर अडखळलेला काजवा पुन्हा उंच उडू लागतो तेव्हा having tumbled off his grasslet, the firefly buzzes up again. बाशो. काळोखात चमकत असलेला काजवा क्षणभर निघून गेला तेव्हा जाणवलं की अंधारातलं एकटेपण कसं असतं. For that brief moment when the firefly went out, oh, the lonely darkness. हाकुशी. अशीच ही एक अप्रतिम काव्य रचना आहे. तिन्ही सांजा ती तांदूळ धूत होती. तिचं सुहास्य वदन काजव्याच्या प्रकाशात क्षणभर उजळलं. तिला प्रियकराची आठवण झाली होती की ती तिची सवयच होती. As she washes rice, her smiling face is briefly lit by firefly. Anon. सोनेरी काजवा, लहान दिव्याची ज्योत आणि माणसाचा थंड स्पर्श याविषयी पहा. Yellow firefly, little lamp flame. That to the human touch is chill, tricky. शिकाऱ्यापासून दूर उडत जाणाऱ्या काजव्यानं सायंकाळच्या चंद्रप्रकाशामध्ये आसरा घेतला. Fleeing the hunter, the firefly took cover. The evening moon. यता.
खाली दिलेली 2 मृत्यूगीतं पहा. जीवन किती क्षणभंगूर आहे. आता ते प्रकाशत होतं आणि क्षणातच विझून गेलं, काजव्यांसारखं. सडनली यू लाईट अँड ॲज सडनली गो डार्क, फेलो फायरफ्लाय. शेनीचो. बहिणीच्या हातावर लहान भावाचं तिन्ही सांजा प्राणोत्क्रमण झालं, एखाद्या काजव्याप्रमाणे. पिटीफुल ऑन माय आउटस्ट्रेच्ड पाम ॲट डस्ट डायज द लिटल फायरफ्लाय. हिअर. काजव्यांचं काव्यमय वर्णन करण्यात जपानी कवींनी जी गरुड भरारी मारली आहे, तिथपर्यंत जगातील इतर साहित्यिकांना झेप घेता आलेली नाही. अगोदर मी काजव्यांच्या काव्यप्रकाशाचा आनंद अनुभव घेतला. नंतर त्यांच्या वास्तविक जीवनाकडे जिज्ञासेमुळे वळलो. परंतु असं करताना त्यांच्या जीवनक्रमाबद्दल कौतुक मिश्रित आश्चर्यच वाटलं. काजव्यांना स्वतःचा प्रकाश आहे. मादीच्या शरीर रचनेत प्रकाशाच्या ग्रंथी असतात. त्या ग्रंथींचा प्रकाश त्यांच्या विविध जातींप्रमाणे वेगवेगळा असतो. या चमकीमुळं मादीला आपल्या नराची ओळख पटते. वर्षभर क्वचितच दिसणारे काजवे पहिला पाऊस पडताच गवतातून बाहेर पडून लुकलुकू लागतात. तेव्हा नर आणि मादीचा समागम होतो. काजव्याचा प्रकाश देणाऱ्या अवयवांच्या पेशीमध्ये ल्युसिफेरिन नावाचं द्रव्य असतं. दिव्याच्या ज्योतीचा जसा चटका लागतो तसं काजव्याच्या प्रकाशाचं होत नाही, कारण त्यामध्ये उष्णता नसते. त्यांचा प्रकाश थंड असतो. मित्रो, काजवे अंधारातील सुंदर प्रकाश हा लेख इथे संपतो. काही दिवसांपूर्वी चितमपल्ली सरांनी लिहिलेल्या पाखर माया या पुस्तकाचा परिचय मी आपल्याला करून दिला होता. हा सुंदरसा लेख त्याच पुस्तकामध्ये आपल्याला वाचायला मिळेल. मी नक्कीच गृहीत धरते की ते पुस्तक तुम्ही खरेदी केलं असेल, ते तुम्ही वाचलंही असेल आणि नक्कीच हा लेखही तुमच्या वाचनात आला असेल. आणि जर नसेल आला तर ऐकण्यात तर आता नक्कीच आला आहे. पण या लेखाव्यतिरिक्त इतरही सुंदरसे लेख या पुस्तकामध्ये अंतर्भूत केलेले आहेत. त्यामुळे हे पुस्तक वाचणं गरजेचं आहे. आता मी आपली रजा घेते. आपण लवकरच भेटू एका सुंदरशा पुस्तकासोबत, एका सुंदरशा कथेसोबत. तोपर्यंत आजच्या या लेखावर चिंतन करा आणि भरपूर वाचन करा. धन्यवाद.